महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वसलेले पंढरपूर हे वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि भक्तीची भूमी म्हणून ओळखले जाते. इथे असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर लाखो भाविकांचे आकर्षण केंद्र आहे, जिथे दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. चंद्रभागेच्या काठी वसलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र भक्ती, परंपरा आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम आहे. संतांची परंपरा, अभंगांचा गजर आणि वारकऱ्यांची वारी यामुळे पंढरपूर केवळ ठिकाण नसून एक जिवंत श्रद्धास्थान आहे. परळी वैजनाथ येथून दररोज सुटणारी एक ट्रेन लाखो वारकरी भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरकडे धाव घेते. ही फक्त रेल्वे यात्रा नाही, तर दोन जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना जोडणारा एक पवित्र प्रवास आहे. ही ट्रेन म्हणजे परळी सांगली डेमो एक्सप्रेस आणि आज आपण याच गाडीने एक अविस्मरणीय प्रवास करणार आहोत. या प्रवासात आपण अनुभवणार आहोत घाटनांदूरच्या घाटातील सुंदर वळणे, लातूर रोड स्टेशनवरील गरमागरम खिचडीचा आस्वाद आणि अखेर पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भक्तिमय दर्शन. फक्त दर्शन नाही, तर पंढरपूरमध्ये राहण्याची सोय, तसेच तिथे पाहण्यासारखी महत्त्वाची ठिकाणे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, तयार आहात एक भक्तिमय, निसर्गरम्य आणि सुंदर रेल्वेच्या जबरदस्त प्रवासासाठी? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटपर्यंत प्रत्येक क्षण खास असणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 11411 परळी सांगली डेमो एक्सप्रेस ट्रेनने. आणि मित्रांनो, आजचा आपला प्रवास जो आहे तो होणार आहे परळी ते पंढरपूरपर्यंत. टोटल 303 किलोमीटरचा मित्रांनो आपला प्रवास होणार आहे आणि 6 तास 20 मिनिटं एवढा कालावधी आपली ट्रेन घेणार आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी. तर चला मित्रांनो, करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, सकाळचे 6:40 झालेले आहेत आणि चहा वगैरे झालेला आहे मित्रांनो. आणि जाऊया मग मित्रांनो आता स्टेशनमध्ये आणि करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, परळी ते पंढरपूर कोणकोणत्या ट्रेन आहेत, तसेच या ट्रेनचे टायमिंग काय आहे, तसेच या ट्रेनला तिकीट भाडे काय आहे, तसेच खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरं मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण पहिल्यांदा आपल्या प्रवासाला सुरुवात तरी होऊ द्या मित्रांनो. आणि मित्रांनो, 10 ते 15 मिनिटातच आपली ट्रेन जी आहे ती परळीवरून आता निघणार आहे. तर मित्रांनो, जय श्री गणेशाय नमः. बघू शकता मित्रांनो, सध्या तर गाडी एकदम रिकामी आहे. पूर्ण टोटल कोच जो आहे तो संपूर्ण रिकामा आहे तोपर्यंत. आपली बॅग जी आहे ती मित्रांनो इथे ठेवून टाकू आणि ह्या ठिकाणी मित्रांनो आपण विंडो साईडचीच सीट पकडलेली आहे आणि या ठिकाणी ही सीट असणार आहे आज आपली. तर मित्रांनो, डॉट ऑन टाईम 8:15 आपली परळी सांगली डेमो निघालेली आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरून. मंडळी, ही ट्रेन या रूटवरील सर्वात छोट्या स्टेशनवर थांबते, जसे घाटनांदूर, पानगाव, जानवळ, वडवळ अशा लहान स्टेशनवर सुद्धा थांबते. त्यामुळे गावाखेड्यातून येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी ही ट्रेन खूप उपयोगी आहे.
तर मित्रांनो, घाटनांदूरच्या सुंदर वाहनांचा आनंद घेत आपली ट्रेन 23 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून परळी सांगली एक्सप्रेस पोहोचली आहे घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर. आणि 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर घाटनांदूरवरून मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो, आपली परळी सांगली डेमो एक्सप्रेस पोहोचली आहे पानगाव रेल्वे स्टेशनवर 8:59 5 मिनिटं उशिराने. मित्रांनो, आपली ट्रेन जी आहे ती पानगाव रेल्वे स्टेशनवर आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे पानगाव रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आहे पानगावचं रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर पानगाववरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो, परळीपासून 51 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली सांगली एक्सप्रेस पोहोचली आहे जानवळ रेल्वे स्टेशनवर 9:12 आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे जानवळ रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो, हे छोटे छोटे स्टेशन जे असतात ते खूप सुंदर दिसतात. तर मित्रांनो, आपली ट्रेन जी आहे ती वडवळ इथे पोहोचली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे वडवळ रेल्वे स्टेशनवर. आणि समोर आपले एक सबस्क्रायबर जे आहेत ते भेटले होते, वडवळचेच आहेत ते. लातूर रोडवरून मित्रांनो भरपूर गर्दी आहे आपल्या ट्रेनला. आलोय की तू आता कुठे आहेस? अरे गाडी आली तर मित्रांनो, परळीपासून 63 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली
सांगली एक्सप्रेस जी आहे ती लातूर रोड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे आणि लातूर रोड हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती बिदरकडे गेलेली आहे. या ठिकाणावरून एक लाईन परळी वैजनाथकडे जाते. तसेच या ठिकाणावरून एक लाईन लातूर, बार्शी, धाराशिव, कुर्डवाडी या ठिकाणी गेलेली आहे. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे लातूर रोड रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो लातूर रोड इथे गरमागरम राईस घेतलेला आहे. आता मित्रांनो लातूर रोडचा राईस कसा आहे ते ट्राय करूया, बघूया खाऊन कसा आहे या ठिकाणचा राईस. तसं मित्रांनो आपण या अगोदरही या ठिकाणचा राईस जेव्हा तो ट्राय केलेला आहे तो चांगला असतो, त्यामुळे घेतलेला आहे यावेळेस सुद्धा मी या ठिकाणी आल्यानंतर. तर मित्रांनो यामध्ये तेजपत्ता आहे, बटाटा टाकलेला आहे, तसेच मिरची आणि काही व्हेजिटेबल्ससुद्धा या ठिकाणी यात टाकलेले आहेत. बघूया आता हा राईस कसा आहे मित्रांनो. मित्रांनो लातूर रोडला हा गरमागरम राईस घेतलेला आहे. हा राईस गरमागरम आहे व चवीला सुद्धा छान आहे. घरच्या खिचडीसारखी चव आहे या राईसची. वा, गरमागरम राईस खाऊन तर मजाच आली. तर मित्रांनो लातूर रोडवरून आपली ट्रेन निघालेली आहे. 9:52 तर मित्रांनो ही समोरून जी आलेली लाईन दिसत आहे ती आलेली आहे परळी वैजनाथकडून आणि आपण ज्या लाईनवरून आता सध्या पुढे जात आहोत ती लाईन आहे पंढरपूरकडे जाणारी लाईन, जसे की लातूर, बार्शी, धाराशिव या ठिकाणी जाणारी. तर मित्रांनो लातूर येथे आपल्याला पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे, पण मध्ये मालगाडी असल्यामुळे दाखवता येणार नाही. समोर बघू शकता वॅप 4 लोकोमोटिव्ह सोबत उभे आहेत. पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 2 वर. तर मित्रांनो गाडी संख्या 11411 सांगली एक्सप्रेस पोहोचली आहे लातूर रेल्वे स्टेशनवर. 10:24 लातूर रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे लातूर रेल्वे स्टेशनवर.
तर मित्रांनो परळीपासून 176 किलोमीटरचा प्रवास करून आपली सांगली एक्सप्रेस पोहोचली आहे धाराशिव रेल्वे स्टेशनवर ऑन टाईम. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 3 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि या ठिकाणी धाराशिव नंतर मित्रांनो आपल्याला सुंदर घाट सेक्शन पाहायला मिळणार आहे. आणि पुढे प्रवासात अजूनच खूप मजा येणार आहे. आत्ताच तर मित्रांनो प्रवासात खूपच मजा येत आहे, पण पुढेही खूप मजा येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो जर तुम्ही परळी सांगली एक्सप्रेसने परळी ते पंढरपूर असा प्रवास केला तर तुम्हाला 120 रुपये एवढे तिकीट भाडे लागेल परळी ते पंढरपूर या ट्रेनला. काय जबरदस्त वळणं पाहायला मिळाली मित्रांनो धाराशिव रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर आपल्या ट्रेनने. तर मित्रांनो आपली सांगली एक्सप्रेस पोहोचली आहे बार्शी रेल्वे स्टेशनवर 12 वाजून 34 मिनिटाला 12 वाजून 43 मिनिटाचा टाईम आहे. पण 9 मिनिटं अगोदर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती बार्शी रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे. या ठिकाणी 2 मिनिटाचा स्टॉप आहे आपल्या सांगली डेमो एक्सप्रेस ट्रेनचा. मित्रांनो या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था म्हटलं तर या रूटवरील सर्व जे मोठे स्टेशन आहेत जसे की लातूर रोड, बार्शी, धाराशिव, कुर्डवाडी या ठिकाणी तुम्ही खाण्यापिण्यासाठी स्टॉल आहेत. ते खाण्यापिण्याचे जे स्टॉल आहेत तिथून खाण्यापिण्यासाठी घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला खायला मिळेल जसे की समोसे, चहा, नाश्ता वगैरे हे सर्व या ठिकाणी मिळून जाईल. तर मित्रांनो आता बार्शी इथे आपली ट्रेन थांबलेली आहे कारण बिफोर आलेली आहे. तर मित्रांनो
परळीपासून 250 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली सांगली डेमो एक्सप्रेस पोहोचली आहे कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर. आणि कुरुडवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून मित्रांनो पुणे आणि पंढरपूरकडून येणाऱ्या 2 लाईन व्यतिरिक्त या ठिकाणावरून लातूरकडे आणि 1 लाईन सोलापूरकडे गेलेली आहे. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती 1:17 पोहोचलेली आहे. आणि 1:34 मिनिटाचा टाईम आहे येण्याचा, पण 18 मिनिटं अगोदरच मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती कुरुडवाडी जंक्शनवर आलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कुरुडवाडी जंक्शनवर. तर मित्रांनो कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर तुम्हाला ककडी, पेरू, द्राक्षे हे सर्व खाण्यासाठी मिळत आहे. तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर मित्रांनो ही समोरून जाणारी लाईन दिसत आहे ती पुण्याकडे जाते. पंढरपूर इथं मित्रांनो भरपूर गर्दी झालेली आहे मिरजकडे जाण्यासाठी आपल्या सांगली एक्सप्रेसला. तर मित्रांनो गाडी संख्या 11411 परळी सांगली डेमो एक्सप्रेस ट्रेन पोहोचली आहे पंढरपूर रेल्वे स्टेशनवर 3:17. मित्रांनो 45 मिनिटं उशिराने आपली ट्रेन जी आहे ती पंढरपूर येथे पोहोचलेली आहे. 2:35 यायचा टाईम आहे. पंढरपूर येथे पण आपली ट्रेन जी आहे ती आज लेट आलेली आहे. आणि मित्रांनो जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर प्रवास खूपच छान झालेला आहे. फक्त बाथरूम वगैरे तेवढं लोक स्वच्छ ठेवत नाही आहे, त्यामुळे घाण होते थोडेसे बाथरूम. आणि तसेच मित्रांनो खाण्यापिण्यासाठी जर तुम्हाला या रूटवरील मोठ्या स्टेशनवरच अवलंबून राहावं लागेल. आणि मित्रांनो सांगली डेमो ही तुम्हाला पंढरपूरला 2:46 पोहोचवेल. पंढरपूर स्टेशन ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला स्टेशन बाहेरून ॲटो मिळेल, जो तुम्हाला प्रति व्यक्ती 20 रुपये एवढे ॲटो भाडे घेईल. स्टेशन ते मंदिर हे अंतर 2 किलोमीटर एवढे आहे. पंढरपूरमध्ये राहण्यासाठी उत्तम सोय ही संत गजानन महाराजांच्या मंदिरात होईल. इथे तुम्हाला 300 रुपयापासून 950 रुपयापर्यंत रूम भेटतील. AC, नॉन AC तसेच सिंगल व्यक्तीसाठी डॉर्मॅटरीची सोय आहे.
डॉर्मॅटरी चार्जेस प्रति व्यक्ती 70 रुपये एवढे आहे. इथे ऑनलाईन बुकिंग नाही, तुम्हाला स्वतः इथे येऊन बुकिंग करावं लागेल. इथे दर्शनासाठी 2 पर्याय आहेत. एक मुख्य दर्शन व दुसरा पर्याय आहे चरण स्पर्श दर्शन. चरण स्पर्श दर्शन करण्यासाठी 2 ते 3 तास एवढा कालावधी आरामात लागू शकतो. वारीच्या वेळी तुम्हाला हाच वेळ 6 ते 7 तास लागू शकतात. मित्रांनो, दर्शन घेऊन तुम्ही चंद्रभागा वाळवंट, पुंडलिक मंदिर, इस्कॉन टेम्पल, तुळशी वृंदावन, गोपापूर, विष्णुपद, संत कैकाडी महाराज मठ या सर्व ठिकाणी सुद्धा दर्शन करण्यासाठी जाऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेल्वे प्रवासात. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा व माझ्यासोबत प्रवास करत राहा. धन्यवाद.